श्री स्वामी समर्थ श्रोते हो, कृपाछत्र स्वामी यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्या भाविकांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आपण वर्षभर ज्या आनंदाचा, ज्या पर्वणीची वाट बघत असतो तोच म्हणजे श्री दत्त महाराजांचा जन्मदिवस म्हणजेच श्री दत्त जयंती. तर बघा, आज आहे 4 डिसेंबर आणि 4 डिसेंबर निमित्तच आज आपण ही कथा ऐकणार आहोत. खूप सुंदर कथा आहेत. अवश्य सगळ्यांनी शेवटपर्यंत ऐका. म्हणजे दत्त महाराजांची जन्मकथा कशी आहे ते अवश्य ऐका. तर बघा, सिद्धयोगी नामधारकाला म्हणाला, म्हणजेच दत्त जन्माख्यान सांगू लागला. तो म्हणाला, वत्सा, सृष्टीच्या उत्पत्तीपूर्वी सर्व जलमय होतं. नंतर त्यात हिरण्यगर्भ निर्माण झाले. हिरण्यगर्भ म्हणजेच काय, तर रजोगुणाने उत्पन्न झालेला ब्रह्मा. त्याला ब्रह्मांड असेही म्हणतात. मात्र त्याची 2 शकले झालेली आहेत, आकाश आणि भूमी. ब्रह्माने त्यामध्ये 14 भुवनांची रचना केली. 10 दिशा, काळ, मन, बुद्धी, वाणी व कामादी षडविकार उत्पन्न केले. मग त्या सृष्टीची विस्तृत रचना करण्यासाठी मरीची, अत्री, अंगरीस, पुलस्त्य, पुलह, क्रतू आणि वसिष्ठ असे 7 मानसपुत्र म्हणजे सप्तर्षी निर्माण केले. अनुसया ही अत्री ऋषींची पत्नी. ती खूप महान पतिव्रता होती. पतिसेवेने तिला पुण्यप्रभाव इतका वाढला होता की पुण्याईच्या बळावर ती स्वर्गाची स्वामिनी होते की काय अशी देवांना चिंता वाटू लागली. इंद्रादिकांनी ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांची भेट घेऊन या चिंतेचे निवारण करण्यासाठी सांगितले. इंद्र म्हणाला, अनुसूया पतिभक्त आहेत. तिचे अलौकिक आचरण पाहून सूर्यही तिला घाबरतो. तिला त्रास होऊ नये म्हणून अग्नी, वायू, पृथ्वी हे सर्वच सौम्य होतात. तिला उपद्रव झाल्यास ती आम्हाला शाप देईल की काय अशी सतत भीती वाटते. यावर काहीही निश्चय उपाययोजना करावी. अनुसूयेचे सत्व पाहण्यासाठी ते भिक्षुक रूपाने अत्रीच्या आश्रमात आले. कोण? ब्रह्मा, विष्णू आणि महेश. त्यावेळी अत्री ऋषी अनुष्ठानासाठी बाहेर गेले होते. आश्रमात अनुसूया माता एकटीच होती. त्यांनी तिला हाक मारली व म्हणाले, आम्ही ब्राह्मण अतिथी खूप भुकेले आहोत. तुमची म्हणजे तुम्ही इच्छा भोजन देता अशी कीर्ती ऐकून आम्ही इथं आलेलो आहोत. माता अनुसूयाने त्यांचे यथोचित स्वागत केले. ते म्हणाले, आम्ही स्नानादी कर्मे करूनच आलो आहोत. अत्री येईपर्यंत थांबणे आम्हाला शक्य नाही. त्वरित भोजन देत असाल तर ठीक, नाहीतर आम्ही जातो. त्यांचे म्हणणे मान्य करून अनुसूयेने त्यांना आश्रमात नेले. त्यांना पाटावर बैसवले, पात्रे मांडली. तेव्हा भिक्षुक म्हणाले, हे सती, आम्ही तुझ्या सौंदर्याची कीर्ती ऐकून येथे आलेलो आहोत. तुझ्या हातच्या स्वयंपाकाची चव घ्यावी आणि तुझे विवस्त्र सौंदर्य पाहावे अशी आमची इच्छा आहे. म्हणजेच काय, तू नग्न होऊन आम्हाला वाढणार असशील तरच आम्ही जेवू, अन्यथा निघून जाऊ. अशी अट ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तिघही देवतांनी माता अनुसूयेच्या समोर ठेवले. मात्र माता अनुसूया हिच्या म्हणजे ध्यानात आलेलेच होतं की हे ब्राह्मण आपले सत्व पाहण्यासाठी आलेले कोणीतरी श्रेष्ठ महात्मा आहेत. हे माता अनुसूया जाणून गेली. अतिथी विन्मुख गेले तर पतीच्या आज्ञेचे उल्लंघन होईल. विवस्त्र होऊन वाढावे तर पतिव्रतेचा धर्म मोडला जाईल. प्रसंग खूप बिकट आहे. मार्ग तर काढावाच लागेल आणि तो काढलाच पाहिजे. आज माझ्या पतीच्या तपश्चर्येचीच परीक्षा आहे. तीच माझे रक्षण करेल असा विचार करून तिने अतिथींच्या मागणीला होकार दिला. ती स्वयंपाकगृहात गेली. तिथे विवस्त्र होऊन पक्वान्नांची पात्रे उचलली व माझ्या पतीची तपश्चर्या जर श्रेष्ठ असेल तर हे तिन्ही अतिथी लहान बालके होतील असे म्हणून ती बाहेर आली. तर काय आश्चर्य, त्या भिक्षुकांची तान्ही बालके झाली. ती भुकेने व्याकुळ होऊन रडू लागली. अनुसूया अचंबित झाली. मग स्वतःला कसं तरी सावरून वस्त्रे नेसून आले. मातृसुलभ वात्सल्याने तिला पान्हा फुटला. तिने एकेकाला मांडीवर घेऊन त्यांना स्तनपान केले. ती त्रिदेवतांची माता झाली. तिने तिघांना न्हाऊ माखू घातले.
आणि पाळण्यात घालून निजवले. माध्यान्ह समयी अत्री आश्रमात परतले. पाळण्यात झोपलेल्या बालकांना पाहून त्यांना मोठे आश्चर्य वाटले. अनुसूयाने त्यांना घडलेला सगळा वृत्तांत सांगितला. अत्रेंनी अंतर्ज्ञानाने त्यांची स्वरूप खूण जाणले. बालरूपातील त्रिदेवांना वंदन केले. तेव्हा ते तिघही आपले बालरूप तसेच ठेवून निजरूपात प्रकट झाले. त्यांनी अत्री व अनुसूया मातेची प्रशंसा केली आणि वर मागण्यास सांगितले. अत्रींनी अनुसूयेची चर्चा केली व म्हणाले, हे देवश्रेष्ठांनो, तुम्ही बालरूपाने माझ्या घरी आलेलेच आहात, तर माझे पुत्र म्हणून येथेच राहा. तेव्हा तथास्तु म्हणून ते तिन्ही देव स्वस्थानी परतले. अत्री अनुसूयेने त्या बालकांचे नामकरण केले. बालरूपातील ब्रह्मा, विष्णू, महेश यांची अनुक्रमे चंद्र, दत्त आणि दुर्वास अशी नावे ठेवली. काही काळाने दुर्वास आणि चंद्र मातेसन्मुख उभे राहिले. दुर्वास म्हणाला, आई, मी तीर्थयात्रा व तपश्चर्या करणार आहे, मला निरोप दे. तसाच चंद्र म्हणाला, मी तारांगणात राहून तुमच्या चरणाची नित्य दर्शन घेईल, शीतल चांदणे पसरवून सर्वांना सुख देईल, पृथ्वीवरील वनस्पतींचे पोषण करेल. विष्णुमूर्ती दत्त तुझ्यापाशी राहून तुझी सेवा करेल. अनुसूयेने त्यांना जाण्याची आज्ञा दिली. विष्णू दत्त रूपाने अत्री आश्रमी राहिला. ब्रह्मदेव आणि शंकर यांनी आपापले दिव्य अंश त्यांच्या ठायी स्थापन केले. तेव्हापासून दत्त हा अत्री अनुसूयेचा पुत्र आणि श्री विष्णूंचा अवतार असूनही दत्तात्रेय म्हणून एकत्वाने राहिला. तो दत्तात्रेय महाप्रभू हाच गुरु परंपरेचे मूळ पीठ आहेत. दत्त जन्माची अद्भुत कथा ऐकून नामधारकास अपार धन्यता वाटली. तो सिद्धयोगाला म्हणाला, हे मुनी, किती श्रेष्ठ कथा आणि दत्त महाराजांचा जन्म किती सगळ्या ज्या घटना या अध्यायामध्ये घडल्या त्या खरंच खूप अगदी अविलक्षण आहेत. जेवढं वर्णन करावं तेवढं कमीच आहे. श्रोते हो, अशाच प्रकारे ही दत्त महाराजांची, श्री गुरु दत्त महाराजांची जन्मकथा जी आपण आता ऐकली, खरोखर माता अनुसूया आणि अत्री ऋषी यांचे आपण जे पुत्र म्हणून दत्त महाराजांची उपासना करतो, खरंच आपण खूप भाग्यवान आहोत. तर तुम्हाला ही कथा कशी वाटली नक्कीच सांगा कमेंट बॉक्समध्ये. श्री स्वामी समर्थ. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, 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 अवधूत चिंतन दिगंबरा. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त.